मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आजपासून शांतता रॅली आजपासून ते 13 जुलैपर्यंत रॅली काढणार। 13 तारखेनंतर जरांगे आपली भूमिका ठरवणार। खासदार अशोक चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। यावेळी खासदार संदीपान भुमरे यांचीही उपस्थिती। जरांगे यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या अगोदर चव्हाण जरांगेंच्या भेटीला। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यामध्ये 2 तास चर्चा। आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नाही, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसारखे कोणीही दिले नाही, मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या सगेसोरी मागणी संदर्भात मुख्यमंत्री ओबीसी समाजाशी चर्चा करून मार्ग काढतील, गुलाबराव पाटलांकडून विश्वास व्यक्त। रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईओडब्ल्यू कडून कोर्टामध्ये सी समरी रिपोर्ट सादर। महायुतीची आज संध्याकाळी 5 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये बैठक होणार। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यासोबतच महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। 8 जुलै रोजी शिंदे समिती 4 दिवसीय हैदराबादच्या दौऱ्यावरती जाणार। मनोज जरांगेंची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणी संदर्भात शिंदे समिती पुरावे जमा करणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर आज कार्यकर्ता मेळावा घेणार। पुढच्या राजकीय दिशा ठरवण्यासाठी तुपकर कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। माझगाव क्रिकेट क्लबचं सदस्यत्व मिळाल्यानंतर पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा। भंडारामध्ये झळकले नाना पटोले मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष होणार असे बॅनर। भारतीय जनता पक्षाच्या प्रभारींची यादी जाहीर। विनोद तावडे बिहारच्या प्रभारीपदी कायम, प्रकाश जावडेकर केरळ, तर अजित गोपछडे यांच्याकडे मणिपूर, रघुनाथ कुलकर्णी यांच्याकडे अंदमान निकोबारच्या प्रभारीपदाची जबाबदारी। विधान परिषद निवडणुकीमध्ये 12 उमेदवारांपैकी कोणाचीही माघार नाही। गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता। पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेमध्ये सादर। अपराध करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांची शिक्षा तर 1 कोटी रुपये दंडाची तरतूद। मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडलं विधेयक। नीट पीजी परीक्षेची नवी तारीख जाहीर। 11 ऑगस्टला 2 शिफ्टमध्ये होणार परीक्षा। 3 तास आधी तयार होणार प्रश्नपत्रिका। गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय। नीट परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल। गोपनीयतेचा भंग झाल्याचा कोणताही पुरावा नसताना संपूर्ण परीक्षा रद्द करणं तर्कसंगत नाही, प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख। आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या 64 विशेष गाड्या नागपूर ते मिरज, अमरावती ते पंढरपूर, खामगाव ते पंढरपूर, भुसावळ ते पंढरपूर अशा विशेष गाड्या। महिला स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार। पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारची घोषणा। एमएमआरडीएच्या तिजोरीमध्ये खडखडाट। कर्ज उभारणीनंतरही निधी अपुरा पडू लागल्यानं आता बाजारामध्ये रोखे विक्री करून निधी उभारण्याची वेळ। 50,000 कोटींच्या रोखे विक्रीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मंजुरी। वसई ते ठाणे भुयारी मार्ग उन्नत रस्त्याच्या 20,000 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी। गायमुख ते वसई बोगद्यानं येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड भाईंदरला अतिवेगानं जाता यावं यासाठी उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय। मुंबई अहमदाबाद मार्गाच्या 121 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण एप्रिलच्या अखेर। NHI ची माहिती। रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसू गावापासून 5 किलोमीटर अंतरावरील जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित। वाडीखुर्द गावातील 125 हेक्टर म्हणजेच 308 एकर जमिनीच्या औद्योगिक क्षेत्रासंदर्भातली अधिसूचना जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।